हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये अन्वीची स्कूल बघूयात. अन्वी लॉंगेकर एलिमेंटरी स्कूलमध्ये जाते आणि या स्कूलमध्ये पॅरेंट टीचर कॉन्फरन्स आहे. आपल्या भारतामध्ये जशी पालकांची बैठक असते शाळांमध्ये, तशी जिथे पॅरेंट कॉन्फरन्सेस असतात. ही अन्वीची क्लासरूम आहे. क्लासरूममध्ये खूप छान असं मुलांनी केलेले क्राफ्ट्स, आर्ट असे लावलेले होते भिंतींवर वरती. आणि अन्वीची टीचर एका पॅरेंट्ससोबत डिस्कस करत होती मुलांची काय प्रोग्रेस आहे ते. इथे शाळांमध्ये क्लासरूम्समध्ये स्पेशली असे ब्लॅकबोर्ड वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाही. तसे मोठ्या मोठ्या स्क्रीन असतात, त्याच्यावरच मुलांना टीचर शिकवतात, व्हिडिओज लावतात, स्टोरीज लावतात. आणि मुलांकडे सुद्धा इथे बुक्स वगैरे अशा नसतात बॅगेमध्ये. त्यांना प्रत्येक मुलाला एक लॅपटॉप दिलेला असतो आणि लॅपटॉपमध्ये अशा वेगवेगळ्या ॲप्स असतात, जसे की इंग्लिश लर्निंग, मॅथ वगैरे. आणि मग त्याच्यामध्येच त्यांना अभ्यास करायचा असतो आणि टेस्ट वगैरे सॉल्व्ह करायचे असतात. यावेळेसच्या कॉन्फरन्सची कन्सेप्ट थोडी वेगळी होती. मुलांना स्वतःच आपल्या पालकांना सगळं काही एक्सप्लेन करायचं होतं. त्यांचे प्रोग्रेस, त्यांचे वेगवेगळे फोल्डर्स, त्यांचे आर्टवर्क सगळं मुलांनाच पालकांना एक्सप्लेन करायचं होतं. तर अन्वी खूप एक्सायटेड होते. काय काय ती स्कूलमध्ये करते ती खूप एक्साइटमेंटनी आम्हाला सांगत होती, दाखवत होती. अन्वीला वेगवेगळे सेशन्स असतात, आर्ट, जिम, म्युझिक. प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळ्या सेशन्स तिचे असतात. इथे खूप छान असे विजन स्टेटमेंट लावले होते प्रत्येक मुलाचं. 2025चं काय विजन आहे ते मुलांनीच डेकोरेट करून असे छान लावले होते. इथे क्लासरूममध्ये बेंचेससुद्धा नसतात आपल्या भारतासारखे. इथे असे राऊंड टेबल्स असतात, त्याच्यावरच मुलं गोल करून बसतात. 4 ते 5 मुलं एका टेबलवर बसतात. अन्वीच्या टीचरशी बोललो आम्ही. तिची प्रोग्रेस काय आहे ती विचारली, काय कुठल्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ते विचारलं आणि बाहेर आलो. इथे प्रत्येक मुलाला असं एक लॉकर दिलेलं असतं, त्याच्यामध्ये बॅकपॅक ठेवायला लागते, आपलं जॅकेट वगैरे मुलं ठेवतात. फक्त फोल्डर, लॅपटॉप वगैरे या गोष्टीच घेऊन मुलं क्लासरूममध्ये जातात. नंतर अन्वी आम्हाला आर्ट रूम दाखवायला घेऊन आली. आर्ट रूमच्या बाहेर खूप छान असं मुलांनी केलेलं आर्ट लावलेले होते. आर्ट रूमच्या आतमध्ये सुद्धा खूप छान असं डेकोरेट केलेली होती रूम. मुलांनीच केलेले क्राफ्ट, आर्ट सगळीकडे असं लावलेले होते. प्रत्येक मुलाला एक फोल्डर दिलेले असतं, त्याचं जे जे आर्टवर्क आहे ते ठेवायला. ते काढून अन्वी सगळं आम्हाला एक्सप्लेन करत होती काय काय तिने आर्ट क्लासमध्ये केलेलं. Wow, so many art you have there. This is my mountain climbing station. Okay. This is my plant. This is my heart. Good. Abstract painting. And this is my big pumpkin. And then this is my polar bear. What is that? Polar bear. Polar bear. Okay, let's go now. Meet the hair. What is that one? Meet the hair. Is it the salt? Oh. And then that's it. त्यानंतर आम्ही म्युझिक रूममध्ये गेलो. अन्वी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आम्हाला दाखवत होती. खूप वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट होते म्युझिक रूममध्ये. अन्वीने आम्हाला म्युझिक टीचरला सुद्धा भेटवलं. त्यानंतर आम्ही जिममध्ये गेलो. जिममध्ये पण खूप मोठी जिम होती आणि काय काय आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो, कसे आमचे पॉईंट्स टीचर कॅल्क्युलेट करतात, ते अन्वी खूप आवडीने पप्पांना एक्सप्लेन करत होती तिच्या. नंतर अन्वीने आम्हाला लायब्ररीमध्ये नेलं. खूप मोठी लायब्ररी होती. ही स्कूल 1ली ते 5वीपर्यंत आहे, तर त्या मुलांना लागणारे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बुक्स इथे होत्या. आणि आज पॅरेंट टीचर कॉन्फरन्स होती, त्यामुळे बुक फेअरसुद्धा होतं लायब्ररीमध्ये. नंतर अन्वी आम्हाला कॅफेटेरिया दाखवायला घेऊन आली. खाली खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स लावलेले होते. त्या स्टिकर्सचं मिनिंग काय आहे अन्वी आम्हाला एक्सप्लेन करत होती. प्रत्येक स्टिकरचं काहीतरी वेगवेगळं मिनिंग होतं आणि ती खूप आवडीने अन्वी एक्सप्लेन करत होती आम्हाला. जर तुम्हाला
ब्लॅक पॉ प्रिंट्स फॉलो केलं तर बॉईजचं वॉशरूम येतं आणि पर्पल फॉलो केलं तर गर्ल्सचं वॉशरूम येतं हे ती सांगत होती आम्हाला. मग बाहेर आलो, खूप मोठं असं प्लेग्राऊंड होतं, मुलांची सगळ्यात फेवरेट जागा. आणि मी तिथे थोड्या वेळ खेळली आणि मग आम्ही घरी आलो. कसे वाटली तुम्हाला अन्वीची स्कूल नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. बाय. Oh my god! You just twist your hand or don't leave them. I can do it on this one.